नमस्कार. मी कीर्तिकिरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिवशी संवाद साधत आहे. आज आपण इथे धाराशिव जिल्हा तालुका धाराशिव आळणी परिसरामध्ये आपण सगळे इथे जमलेले आहोत आणि वन विभाग सामाजिक वनीकरणचे मध्यवर्ती रोपवाटिका आळणी इथे आपण हरित धाराशिव 2.0 येत्या ऑगस्ट 14 आणि 15 तारीखला धाराशिव जिल्हा धाराशिवकरांनी एक नवीन विक्रम करणार आहे. आपण 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीसारखा आपण मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड मोहीम आपण राबवणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांची संकल्पना हरित महाराष्ट्र आयोग आणि हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत पुढच्या 20 वर्षासाठी 300 कोटी वृक्ष लागवड करायची आहे. त्यासाठी धाराशिव जिल्ह्याची पण मोठा सिंहाची वाट असणार आहे आणि यासाठी धाराशिव जिल्ह्याने मागच्या काही महिन्यापासून तयारी सुरू केलं होता आणि गेल्या वर्षी जसं आपण एकच दिवशी 15 लाखपेक्षा जास्त वृक्ष लागवड करून आपण वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपण नोंदणी धाराशिव जिल्ह्याची केली. तसेच यावर्षी पण आपण लार्जेस्ट मियावाकी प्लांटेशन इन 12 अवर्स असं एक नवीन रेकॉर्ड आपण सेट करणार आहोत. त्यासाठी सर्व अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, आमच्या सर्व महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, सर्व NGOs आणि व्हॉलंटियर्स अहोरात्री मेहनत करत आहेत आणि या हरित महाराष्ट्र आणि हरित धाराशिव 2.0 कार्यक्रमामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त शासकीय अधिकारी कर्मचारी नव्हे, विद्यार्थी मित्र, सर्व NGOs, जसं इथे आपल्याकडे SSP आहे, वॉटर संस्था आहे, नंतर ज्ञान प्रबोधिनी संस्था आहे, डॉक्टर्स आणि मेडिकल असोसिएशन यांचे पण पदाधिकारी आपल्यासोबत 14 ऑगस्टला सहभाग घेणार आहे. सो या माध्यमातून आम्ही सर्व धाराशिवकरांना आवाहन करू इच्छितो की आपण पण मोठ्या संख्येने या हरित धाराशिव 2.0 कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावी आणि यासाठी आपण एक पोर्टल विकसित केलेली आहे. सर्व जे व्हॉलंटियर्स या कार्यक्रमामध्ये, या मोहीममध्ये सहभाग होऊ इच्छितात सो त्यांनी या पोर्टलमध्ये जाऊन नोंदणी करावी. त्याची लिंक आपण तुम्हाला शेअर करणारच आहोत. सो मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रम यशस्वी करावी. यासाठी आपला धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय, सर्व सन्माननीय खासदार आणि आमदार महोदय, लोकप्रतिनिधी यांचे पण आम्हाला खूप अमूल्य मार्गदर्शन मिळाले आहे आणि त्यांच्या उपस्थितीत 14 आणि 15 ऑगस्ट कार्यक्रम संपन्न होणार आहे. धन्यवाद.